लक्षात घ्या की कॉलेजच्या लिस्टचे वेगवेगळे टाईप्स आहेत. सगळ्यांची कॉलेजची लिस्ट ही सेम नसते, वेगवेगळ्या टाईपची कॉलेजची लिस्ट असते. बेसिकली ह्या टाईपची लिस्ट ती मुलं बनवतात ज्या मुलांना खूप कमी पर्सेंटाईल आहेत आणि त्यांना कॉलेजेसला प्रायोरिटी द्यायची, म्हणजे ते ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहेत, बट त्यांना एका बेटर कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला सॉफ्टवेअर लाईनला इंटरेस्ट असेल तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले टेक ब्रांचेसला प्रायोरिटी देऊ शकता. आता टेक ब्रांचेसमध्ये कुठल्या ब्रांचेसला प्रायोरिटी द्यायची? आता बघा, लिस्ट बनवताना तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट रूल लक्षात घ्यायचा आहे, +10 आणि -10. सो हाय एव्हरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची आहे. रिसेंटलीच तुमचे MSc CET PCM ग्रुपचे पर्सेंटाईल हे रिलीज झाले आहेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचे पर्सेंटाईल चेक केले असतील. आता तुम्हाला जेवढे पण पर्सेंटाईल मिळाले, अबव 90 पर्सेंटाईल मिळाले असतील, बिलो 90 पर्सेंटाईल मिळाले असतील, बिलो 80 पर्सेंटाईल, 70 पर्सेंटाईल किंवा त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल मिळाले असतील, म्हणजे इव्हन तुम्हाला कितीही पर्सेंटाईल मिळाले असतील तर तुमच्या पर्सेंटाईलवर तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या, कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतात आणि प्रत्येक कॉलेजची लिस्ट ही सेम नसते, वेगवेगळ्या टाईपचे लिस्ट असतात. नक्की कॉलेज लिस्ट कुठल्या कुठल्या टाईपची असतात तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याच्याने तुम्हाला पूर्ण समजेल की तुम्हाला कितीही पर्सेंटाईल मिळाले असतील त्याच्यावर आता तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची हे मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. तर त्यामुळे एक सुद्धा पॉईंट तुम्ही मिस नका करू. अँड ऑल्सो आपला एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला भरपूर काही ॲडमिशनचे अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. आता येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला भरपूर काही अपडेट्स सीड सेल प्रोव्हाइड करणार आहेत आणि हे तुमच्याकडे टाईम टू टाईम पोहोचण्यासाठी हे व्हॉट्सॲप चॅनल मी क्रिएट केलेलं आहे. तर त्यामुळे हे तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी वेगवेगळे चॅनल्स आहेत, दोन्ही चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण हे समजून घेऊया नक्की तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायची. सगळ्यात पहिली स्टेप आहे नो युअर प्रोफाईल. तुमचा प्रोफाईल तुम्हाला समजून घ्यायचा आहे. म्हणजेच काय की तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये किती तुम्हाला पर्सेंटाईल मिळाले आहेत. बघा, आता तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट अजून यायचा बाकी आहे, बट आत्तापर्यंत जो आपल्याला रिझल्ट मिळाला आहे त्या बेसिसवर आता आपल्याला कॉलेजची लिस्टचा रिसर्च करायला सुरुवात करायचं. तर सगळ्यात पहिले CETमध्ये किती पर्सेंटाईल मिळाले आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही JEE दिली असेल तर JEEमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत. लक्षात घ्या की कॉलेजेसमध्ये जेवढे पण प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये 15% हे सीट्स ऑल इंडिया कोटासाठी रिझर्वड असतात. म्हणजे त्या सीट्समध्ये तुम्ही JEEच्या पर्सेंटाईल थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर नक्की तुम्हाला JEEमध्ये किती पर्सेंटाईल मिळाले आहेत जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर हे सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे, कारण की त्या बेसिसवर सुद्धा आपल्याला कॉलेजेस रिसर्च करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमची कुठली कॅटेगरी आहे, तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करता, कुठलीही तुमची कॅटेगरी नसेल तर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करताय. जर तुम्ही OBCमध्ये असाल, SC STमध्ये असाल, EWSमध्ये असाल, SCBC, VJNT अशा कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे अवेलेबल आहेत का हे सगळं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण की आपण जे पण कॉलेजेस रिसर्च करू हे आपल्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग पण असणार आहेत. असं नाही झालं पाहिजे की आत्ता तुम्ही कॅटेगरीच्या अकॉर्डिंग कॉलेजेसची रिसर्च करताय आणि पुढे जाऊन तुम्हाला समजलं की आपल्याला आपल्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स हे मिळणारच नाही आहेत, आपण त्या डॉक्युमेंटसाठी एलिजिबलच नाही आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत का, त्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही एलिजिबल आहात का, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता का हे तुम्हाला सगळं समजून घ्यायचं. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही कुठल्याही स्पेशल रिझर्वेशनमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल डिफेन्स, PWD किंवा मायनॉरिटी ह्याच्यामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तर हे सुद्धा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण की ह्याचा कट ऑफ डिफेन्ससाठी, PWDसाठी किंवा मायनॉरिटीसाठी ह्याचे कट ऑफ्स खूप कमी जातात आणि ह्याची तुम्हाला भरपूर काही बेनिफिट्स मिळू शकतात. तर तुम्ही अशा कुठल्या स्पेशल रिझर्वेशनमध्ये येता का हे तुम्हाला समजून घ्यायचं. ही झाली आपली स्टेप नंबर 1, ज्याच्यामध्ये आपण आपलं प्रोफाईल हा समजून घेतला. आता त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 आहे डिसाईड युअर ब्रांच. नक्की तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, आता ती तुम्हाला ब्रांच डिसाईड करायची. आता ब्रांच डिसाईड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा इंटरेस्ट माहिती असला पाहिजे. नक्की तुमचा इंटरेस्ट कुठल्या ब्रांचमध्ये आहे, नक्की तुम्हाला करिअर कुठल्या फील्डमध्ये करायचं आहे. तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं आहे, म्हणजे जर तुम्हाला टेक ब्रांचमध्ये जायचं असेल, तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही सॉफ्टवेअर लाईनला जाऊ शकता, तुम्ही टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट जर तुम्हाला कोडिंगमध्ये अजिबात काही इंटरेस्ट नसेल, तुम्हाला नॉर्मल केमिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नॉन टेक ब्रांचेसला चूज करू शकता. तर त्याच्यामुळे ब्रांच वाईज आपल्याला प्रायोरिटी माहिती असली पाहिजे. नक्की आपला इंटरेस्ट कुठल्या ब्रांचमध्ये आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ब्रांचेसला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे जर तुम्हाला सॉफ्टवेअर लाईनला इंटरेस्ट असेल तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले टेक ब्रांचेसला प्रायोरिटी देऊ शकता. आता टेक ब्रांचेसमध्ये कुठल्या ब्रांचेसला प्रायोरिटी द्यायची, जसे की CS झालं, IT झालं, AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी, हे भरपूर सारे टेक ब्रांचेस आहेत.
CSE विथ स्पेशलायझेशन हे पण काही ब्रांचेस आहेत. तर त्या ब्रांचेसला त्याच्या अकॉर्डिंग कशी प्रायोरिटी द्यायची आहे हे तुम्ही आत्तापासून समजून घ्या. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मुलं काय करतात की आपला मित्र कुठल्या ब्रांचमध्ये चाललाय त्याच्या अकॉर्डिंग आपण ती ब्रांच चूज करूया असं ते डिसाईड करतात. तर असं डिसाईड नका करू. तुमच्या मित्राचा इंटरेस्ट हा वेगळा असू शकतो, त्याचे करिअर गोल्स वेगळे असू शकतात. मे बी तुमचं इंटरेस्ट वेगळं असेल, तुमचे करिअर गोल्स वेगळे असतील. तर त्याच्यामुळे आपल्या माइंडचे अकॉर्डिंग आपली प्रायोरिटी ही तुम्हाला डिसाईड करायची आहे. उगाच आपला मित्र काय डिसाईड करतोय, आपला मित्र कुठल्या लाईनीला जातोय त्याच्या अकॉर्डिंग स्वतःची प्रायोरिटी डिसाईड नका करू. तुमचं स्वतःचं माइंड काय बोलतंय, तुमचं इंटरेस्ट काय आहे हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही झाली आपली स्टेप नंबर 2, ज्याच्यामध्ये आपण ब्रांच ही आपण डिसाईड केली. आता त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 आहे, तुम्हाला कॉलेजेसबद्दल रिसर्च करायचे. नक्की तुम्हाला कॉलेज कुठे पाहिजे, लोकेशन काय पाहिजे कॉलेजचं. तुमच्या घराजवळचं कॉलेज पाहिजे, घरापेक्षा लांब कॉलेज पाहिजे. जर तुम्ही घरापेक्षा लांब कॉलेज बघत असाल, मग त्या कॉलेजेसची हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहे का, आपण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपण कुठे राहू शकतो हे तुम्हाला आत्तापासून बघून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्या कॉलेजची रेप्युटेशन आणि त्या कॉलेजचा प्लेसमेंट. त्या कॉलेजची रेप्युटेशन कशी आहे, त्या कॉलेजचा प्लेसमेंट स्ट्रक्चर कसं आहे हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला अजून आयडिया येईल की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 4 इयर्स नंतर आपल्याला प्लेसमेंट मिळेल की नाही, त्या कॉलेजचा प्लेसमेंट रेशो काय आहे हे सगळं तुम्ही आत्तापासून डिसाईड करून घ्या. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, त्या कॉलेजमध्ये अवेलेबल ब्रांचेस कोणते आहेत, कुठले कुठले ब्रांचेस अवेलेबल आहेत. लक्षात घ्या की सगळेच ब्रांचेस सगळ्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल नसतात. काही आता CSE विथ स्पेशलायझेशन ब्रांचेस मोस्ट ऑफ दी कॉलेजेसमध्ये अवेलेबल नाही आहेत. आत्ता काही कॉलेजेसनी ते इंट्रोड्यूस केलेत, बट काही कॉलेजेसमध्ये काही AIML सायबर सिक्युरिटीसारखे ब्रांचेस अवेलेबल नाही आहेत. मग जे पण कॉलेजची तुम्ही रिसर्च करताय त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जी ब्रांच पाहिजे ती अवेलेबल आहे का हे पण तुम्ही चेक करून घ्या. आता ह्या पॉईंटला मी तुम्हाला एक टास्क देतोय. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आता जेवढे पण पर्सेंटेज मिळालेत त्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजेसची रिसर्च करायची आहे. कुठले कुठले कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये आहेत आणि तुमचं इंटरेस्ट कुठल्या ब्रांचमध्ये आहे, तुमचे नक्की करिअर गोल्स काय आहेत हे तुम्हाला आत्तापासून डिसाईड करायला सुरुवात करायची आहे. त्याच्याने काय होईल की तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुमची ॲक्च्युअल कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होईल, ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची वेळ येईल, त्यावेळी तुमची घाई गडबड होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला कॉलेजेसबद्दल आणि ब्रांचेसबद्दल रिसर्च करायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही हा टास्क फॉलो करणार असाल, जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे की कॉलेजेसचे रिसर्च आणि ब्रांचेसचे रिसर्च हे आत्तापासून तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही हा टास्क फॉलो करणार असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की टास्क ॲक्सेप्टेड, म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे, जो पण टास्क मी तुम्हाला दिला आहे हे किती मुलं फॉलो करणार आहेत. तर कॉमेंट सेक्शनमध्ये टास्क ॲक्सेप्टेड हे लिहायला विसरू नका. आता त्याच्यानंतर एकदा तुम्ही ब्रांच आणि कॉलेजची रिसर्च ही करून झाली, मग त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमची कॉलेजची लिस्ट ही कशी असली पाहिजे. लक्षात घ्या की कॉलेजच्या लिस्टचे वेगवेगळे टाईप्स आहेत. सगळ्यांची कॉलेजची लिस्ट ही सेम नसते, वेगवेगळ्या टाईपची कॉलेजची लिस्ट असते. कुठले कुठले टाईप्स असतात, सगळ्यात पहिले असते टेक ब्रांच फोकस, म्हणजे आपण फक्त टेक ब्रांचेसलाच अप्लाय करतोय, ही एक टाईपची लिस्ट असते. त्याच्यानंतर जर कोणी असं असेल की जे टेक ब्रांचेसला फोकस नाही करतात, फक्त नॉन टेक ब्रांचेसवर फोकस करतात, तर नॉन टेक ब्रांच फोकस ही लिस्ट असते. त्याच्यानंतर काही मुलांची टेक आणि नॉन टेक्स ही मिक्स ब्रांचची पण लिस्ट असते, म्हणजे काही मुलं असतात जे CSITला पण अप्लाय करतात, त्याच्यासोबत नॉन टेक ब्रांचेसला पण अप्लाय करतात. तर हे पण एक टाईप असतो. आणि त्याच्यानंतर अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट टाईप असतो, तो आहे TFWS. जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी पण वेगळ्या टाईपची लिस्ट असते. तर त्या टाईपची जर तुम्हाला लिस्ट बनवायची असेल तर त्याच्या अकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला कॉलेजेसचे रिसर्च करायचे. हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो की कसे लिस्ट असतात. सगळ्यात पहिले टेक ब्रांच प्रायोरिटी. जर तुम्हाला टेक ब्रांचेसलाच प्रायोरिटी देऊन लिस्ट बनवायची असेल तर तुमची लिस्ट काही अशा प्रकारे असू शकते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं की सगळ्यात पहिले आपण कॉलेज 1च्या CSला, ITला, AIMLला आपण अप्लाय केलं. आता कॉलेज 1मध्ये ENTC ब्रांच पण आहे, बट आपण ENTC ब्रांच ही 7th प्रेफरन्सला ठेवली आहे. 7th प्रेफरन्सला का ठेवली आहे, कारण की ह्या मुलांनी काय डिसाईड केलं की ठीक आहे आपण कॉलेज 1मध्ये CSIT AIML ह्याला आपण अप्लाय करू. बट जर मला कॉलेज 1मध्ये CSIT आणि AIML हे ब्रांचेस नाही मिळालं तर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये कॉलेज 2मध्ये मी CSIT आणि AIDS ह्या ब्रांचला अप्लाय करेन. म्हणजे मी ENTCला जायच्या आधी मी आहे ते दुसऱ्या कॉलेजच्या CSIT AIDSला मी अप्लाय करेन. जर मला दुसऱ्या कॉलेजमध्ये पण हे ब्रांचेस नाही मिळाले मग त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलेजला जायच्या आधी मी कॉलेज 1ची ENTC ब्रांच ही प्रेफर करेन. तर अशा प्रकारे लॉजिकली तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची. आता हे कॉलेज अलॉटमेंट कशी होते, नक्की तुम्हाला कॉलेजच्या लिस्टमध्ये कॉलेजमध्ये नंबर कसा लागतो ह्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे कॅपराऊंड रूल्सबद्दल. तर ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ही झाली आपली टेक ब्रांचची लिस्ट. त्याच्यानंतर नॉन टेक ब्रांचची लिस्ट.
ह्या लिस्टमध्ये तुम्ही चेक केलं असेल की आपण फक्त नॉन टेक ब्रांचेसलाच प्रायोरिटी दिली आहे। इथे तुम्हाला CSIT हे ब्रांचेस नाही मिळणार, सगळे नॉन टेक ब्रांचेस मिळतील। सो जर कोणी असं असेल ज्याला CSIT मध्ये इंटरेस्ट नाही आहे, फक्त नॉन टेक ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुमची लिस्ट काही अशा प्रकारे असू शकते। त्याच्यानंतर लिस्ट नंबर 3 आहे टेक आणि नॉन टेक ब्रांच, म्हणजे टेक आणि नॉन टेक ब्रांच ही मिक्स। आता ह्या टाईपच्या लिस्टसाठी तुम्ही ते चेक केलं असेल तर आपण CSIT AIML ह्या ब्रांचेसला आपण अप्लाय केलं आहे। परत कॉलेज 2 मध्ये CSIT AIML ला आपण अप्लाय केलं आहे। कॉलेज 1 आणि कॉलेज 2 मध्ये हे आपण ब्रांचेसला अप्लाय केल्यानंतर परत आपण कॉलेज 1च्या ENTC ब्रांचला अप्लाय केलं आहे, परत आपण कॉलेज 2च्या ENTC ब्रांचला अप्लाय केलं आहे। जर आपल्याला ENTC ब्रांच पण नाही मिळाले, मग त्याच्यानंतर परत आपण कॉलेज 1च्या इलेक्ट्रिकलला, कॉलेज 1च्या मेकॅनिकलला ह्या ब्रांचेसला आपण अप्लाय केलं आहे। बेसिकली ह्या टाईपची लिस्ट ती मुलं बनवतात ज्या मुलांना खूप कमी पर्सेंटेज आहेत आणि त्यांना कॉलेजेसला प्रायोरिटी द्यायची आहे, म्हणजे ते ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहेत, बट त्यांना एका बेटर कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे। तर त्या मुलांसाठी टेक प्लस नॉन टेक ब्रांचची ही लिस्ट असते। त्याच्यानंतर लास्ट टाईपची लिस्ट आहे ती आहे TFWS। आता TFWSची लिस्ट पण मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे की ह्याच्यामध्ये पण 2 टाईप्स असतात की तुम्ही TFWS प्लस नॉर्मल ह्या इथे अशा टाईपची लिस्ट बनवू शकता की प्रत्येक कॉलेजला तुम्ही 2-2 वेळा अप्लाय करताय, TFWS साठी परत नॉर्मलसाठी, TFWS नॉर्मल अशी तुम्ही ह्या टाईपची लिस्ट बनवू शकता। किंवा जर तुम्हाला फक्त TFWSलाच फोकस करायचं असेल, तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी असाल, ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी असाल, मग त्या केसमध्ये तुम्ही ह्या टाईपची लिस्ट बनवू शकता। इथे तुम्ही चेक केलं असेल की आपण फक्त TFWSलाच अप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल सीटला अप्लाय केलं आहे। आता नक्की हे TFWS काय आहे हे जर कोणाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यावर मी एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 सगळे पॉईंट्स मी तुमचे क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे। TFWS काय असतं, कोणी अप्लाय केलं पाहिजे, ह्याचे मेरिट्स काय आहेत, डिमेरिट्स काय आहेत, ह्याची कॉलेजची लिस्ट कशी बनवली पाहिजे, ह्याचं अलॉटमेंट कसं होतं, TFWSच्या लिस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर कसा लागतो, हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। तर हे काही अशा टाईपचे कॉलेजेसचे लिस्ट आहेत ज्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजची लिस्टचे प्रेफरन्सेस हे तुम्ही सेट करू शकता। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। इथपर्यंत मी तुम्हाला जे पण सांगितलं आहे, जर तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं। म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, जे पण कॉलेज लिस्टच्या टाईप्स वगैरे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, हे किती मुलांना समजतंय। तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका। अँड प्लस जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, तर त्याच्यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा आहे। ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एवढे सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय। इथे आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू, तुमच्या रिजनच्या अकॉर्डिंग तुम्हाला कुठे कॉलेजेस पाहिजेत, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्या डिस्ट्रिक्टला तुम्ही प्रायोरिटी देत आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू। कॅटेगरी वाईज लिस्ट असेल आणि ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, जिथे मी तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करेन जो थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्या सोबत असेल। अँड प्लस मी पण असेल, म्हणजे माझ्यासोबत कनेक्ट व्हायला तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस नाही पे करायचे आहेत, जे की ह्या बॅचची प्राइस आहे 1499। ह्या 1499 मध्ये तुम्हाला पर्सनल मेंटर पण मिळेल, ॲज वेल एज माझ्याकडनं पण तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे। तर ह्या इकडे तुम्हाला भरपूर काही फीचर्स आहेत, अनलिमिटेड कॉल्स आणि व्हॉट्सॲप सपोर्ट आहे, असे मल्टिपल फीचर्स आहेत जे आपण फक्त 1499 मध्ये प्रोव्हाइड करतोय। आता जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं असेल, सगळ्यात पहिले आपल्याला इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल। इझी कॉलेज ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली रजिस्टर करायचं आहे तुमच्या डिटेल्सनी। तिथे तुम्हाला बॅच सिलेक्ट करायचे की इंजिनिअरिंग की फार्मसी, कुठल्या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे, इंजिनिअरिंगमध्ये की फार्मसीमध्ये, हे तुम्हाला सिम्पली तिथे सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला त्या बॅचचा पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर आपली टीम तुम्हाला 24 आवर्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल आणि तिथून तुमची पर्सनल काउन्सिलिंगची सर्व्हिस मिळायला तुम्हाला सुरुवात होईल। जर तुम्हाला काउन्सिलिंगच्या रिलेटेड अजून काही एन्क्वायरीज करायची असतील तर हा काही मी तुम्हाला एक एन्क्वायरी नंबर प्रोव्हाइड केला आहे, ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता। जर तुम्हाला काही पण काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग एन्क्वायरी असेल ही तुमची आम्ही सॉल्व्ह करू। तर त्याच्यामुळे हा नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डायरेक्टली तुम्हाला मेसेजची एक लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली ह्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सॲपवर कनेक्ट होऊ शकता। तर हे काही आपले रिव्ह्यूज आहेत, हे पण तुम्ही चेक करू शकता। हे झाले आपले स्टुडंट रिव्ह्यूज। आता आपली नेक्स्ट स्टेप आहे चेक कॉलेज कट ऑफ। आता तुम्हाला जेवढे पण कॉलेजेस तुम्ही रिसर्च केलेत त्या कॉलेजेसचे तुम्हाला कट ऑफसुद्धा चेक करायचे। आता कट ऑफ म्हणजेच काय, तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कुठले कॉलेजेस आहेत ते चेक करायचे आहेत। असं नाही की तुम्हाला आता 60 पर्सेंटाईल मिळाले आहेत आणि तुम्ही 90 पर्सेंटाईलच्या कॉलेजेसची रिसर्च करताय, तसंच करून चालणार नाही आहे। जेवढे तुम्हाला पर्सेंटाईल मिळाले आहेत त्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत त्याचे कट ऑफ तुम्हाला चेक करायचे आहेत। प्रत्येक राऊंडचे तुम्ही कट ऑफ चेक करा,
कॅटेगरी वाईज तुम्ही कट ऑफ चेक करा, जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग कट ऑफ लिस्ट तुम्ही चेक करा. आणि ब्रांच वाईज कट ऑफ पण तुम्हाला चेक करायचं आहे. फक्त एकाच ब्रांचचा कट ऑफ चेक करून तुम्हाला सोडून नाही द्यायचं आहे, प्रत्येक ब्रांचचा तुम्ही कट ऑफ चेक करा. आणि आता बघा, कट ऑफ लिस्ट ही 2 टाईपची आहे. महाराष्ट्र सीट लेवलची एक आहे आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया सीटची एक लिस्ट येते. तर त्याच्यामुळे जर तुम्ही JEE थ्रू ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटाची कट ऑफ लिस्ट चेक करावी लागेल. महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची कट ऑफ लिस्ट चेक करावी लागेल. सगळे कट ऑफ लिस्ट मी आपल्या ॲपवरती सुद्धा अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही आपला ॲप डाउनलोड केलात तर डॅशबोर्डवरतीच तुम्हाला कट ऑफ लिस्टचं ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक राऊंडचे महाराष्ट्र स्टेट लेवल ऑल इंडिया कोटाची तुम्ही कट ऑफ लिस्ट चेक करू शकता. सगळे मी प्रॉपरली तुम्हाला अरेंज करून दिलेलं आहे. आपला ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा. ॲप डाउनलोड करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. हे झाली आपली पुढची स्टेप. आता नेक्स्ट स्टेप आहे +10 अँड -10 रूल्स. आता बघा, लिस्ट बनवताना तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट रूल लक्षात घ्यायचा आहे. +10 आणि -10 हा रूल तुम्हाला काय एक्सप्लेन करतो की सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलेजेस हायर दॅन युअर पर्सेंटाईल ठेवायचे आहेत, नियर युअर पर्सेंटाईल तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचे आहेत अँड लोअर दॅन युअर पर्सेंटाईल. म्हणजे तुमची कॉलेजची लिस्ट प्रॉपर बॅलन्स असली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तुम्हाला 60 पर्सेंटाईल आहेत आणि तुम्ही कॉलेजेस 90 पर्सेंटाईलच्या कट ऑफचे ॲड केलेत. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये कुठलेही कॉलेज अलॉट नाही होणार. जर तुम्हाला पाहिजे असेल की आपल्याला कमी पर्सेंटाईलवर सुद्धा कॉलेजमध्ये नंबर लागला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला हे 3 पॉईंट्स फॉलो करावे लागतील. हायर दॅन युअर पर्सेंटाईल, नियर युअर पर्सेंटाईल अँड लोअर दॅन युअर पर्सेंटाईल. हे मी तुम्हाला सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 70 पर्सेंटाईल असतील, जर तुम्हाला 70 पर्सेंटाईल तुम्हाला CETमध्ये मिळाले असतील तर तुम्ही काय करायचं आहे की लिस्ट बनवताना हायर दॅन युअर पर्सेंटाईल म्हणजे 70पेक्षा जास्त पर्सेंटाईलचे कट ऑफ असणारे कॉलेजेस, म्हणजे 80 पर्सेंटाईलपासून ते 70 पर्सेंटाईलपर्यंत ही एक रेंज तुम्हाला डिसाईड करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की 70 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहेत, बट तरी पण तुम्हाला लिस्टमध्ये 80 पर्सेंटाईलपासून ज्या पण कॉलेजेसचे कट ऑफ्स आहेत ते कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत ते 60 पर्सेंटाईलपर्यंत. म्हणजे 80 पर्सेंटाईलपासून ते 60 पर्सेंटाईलपर्यंत ह्या रेंजमधले तुम्हाला कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. सिम्पली इथे तुम्हाला काय करायचं आहे, इकडे तुम्हाला +10 करायचं आहे. 70 + 10 म्हणजे 80 पर्सेंटाईलपासून ते 70 - 10 म्हणजे 60 पर्सेंटाईलपर्यंत. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागायचे चान्सेस हे जास्त असतात. अजून एक एक्झाम्पल घेतो की जर तुम्हाला इथे 40 पर्सेंटाईल असतील, खूप कमी पर्सेंटाईल मिळाले असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही 50 पर्सेंटाईलपासून ते 30 पर्सेंटाईलपर्यंत ह्या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत, जेवढे पण काय ब्रांचेस आहेत, तुम्हाला जे ब्रांचेस पाहिजे असतील ते ब्रांचेस आणि ते कॉलेजेस तुम्हाला ह्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत, ज्याच्याने तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागायचे चान्सेस जास्त होतील. म्हणजे ह्या प्रकारे इथे जर तुम्ही बघितलं तर जर तुम्हाला 80 पर्सेंटाईल असतील तर तुमची लिस्ट अशा प्रकारे असेल. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रेफरन्स नंबर 10चं हे जे कॉलेज 10 आहे हे तुम्हाला मिळतं आहे, बट तरी पण तुम्ही काय केलं की तुम्ही जास्त कट ऑफ असणारे कॉलेजेस पण ॲड केलेत आणि तुमच्यापेक्षा कमी कट ऑफ असणारे पण कॉलेजेस ॲड केलेत. म्हणजे काय होईल की जर वरच्या कॉलेजेसचे कट ऑफ कमी झाले तर त्या केसमध्ये मे बी तुम्हाला हे वरचे कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतील. बट जर जेवढे पण आपण कॉलेजेस एक्सपेक्ट करतोय की आपल्याला हे कॉलेजेस मिळू शकतात, जर ह्या लिस्टमध्ये आपल्याला कॉलेजेस नाही मिळाले तर आपण सेफ साईडसाठी आपण अजून खालचे लोअर पर्सेंटाईलचे पण कॉलेजेस ॲड करून ठेवतोय. म्हणजे आपल्यासोबत असं नाही झालं पाहिजे की कॅपराऊंड 1मध्ये आपल्याला कुठल्याच कॉलेजने अलॉट झालं, असं नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे +10 आणि -10चा रूल हा तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये मिनिमम एक प्रेफरन्सेस तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे एकच कॉलेज तुम्ही ॲड करू शकता आणि मॅक्झिमम तुम्ही 300 प्रेफरन्सेस ह्याचे तुम्ही ॲड करू शकता. तर त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्टली कॉलेजची लिस्ट ही तुम्हाला बनवायची आहे, अजिबात तुम्हाला मिस्टेक नाही करायची आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला 136चा रूल हा तुम्हाला फॉलो करायचा आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर लास्ट इयरपासून सीड्सनी कॅपराऊंडमध्ये काही रूल्सचे चेंजेस केलेले आहेत, जसे की 136 हा रूल इम्प्लिमेंट केला आहे जो प्रत्येक कॅपराऊंडसाठी ॲप्लिकेबल आहे. आता हा 136 रूल नक्की काय आहे ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. ही एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे कॅपराऊंडचे रूल्स एक्सप्लेन केले आहेत. कॅपराऊंडच्या रूल्ससोबत तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर कसा लागतो, नक्की तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी वेगवेगळ्या टाईपची लिस्ट कशी असते, प्रॉपर वेने तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ बघितलीत तर तुमचे कॅपराऊंडचे रिलेटेड जेवढे पण डाऊट्स आहेत हे तुमचे क्लिअर होऊन जातील. अजून एक व्हिडिओ आहे
TFWS बद्दल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की तुम्ही कमी फीजमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन कसे घेऊ शकता, ज्याच्याने तुम्हाला जास्त फीज नाही भरावी लागणार. भरपूर मुलं अशी आहेत जी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि त्यांना प्रत्येक वर्षाला 1 ते 2 लाख रुपये फीज भरावी लागते. बट जर तुम्हाला ह्या स्कीममधनं नंबर लागला तर तुम्हाला फक्त 10,000 फीज भरावी लागेल प्रत्येक वर्षाला. म्हणजे तुम्ही विचार करा की किती कमी फीजमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. तर त्याच्यामुळे ही TFWSची व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेकआउट करा. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आपली एक पर्सनल काउन्सिलिंगसुद्धा आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही एनरोल करू शकता. ही प्राईस फक्त 1499 आहे. स्पेशल ऑफर आहे जी लवकरात लवकर एंड होणार आहे. जर तुम्हाला काही पण इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला कनेक्ट होऊ शकता, व्हॉट्सॲपवर किंवा कॉलवर. तुमचे काउन्सिलिंगचे रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन्स असतील हे तुमचे आम्ही क्लिअर करू. एवढे काय आम्ही फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे एवढं कमी प्राईजमध्ये. तर त्याच्यामुळे सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. हे सगळे तुम्ही नक्की चेकआउट करा. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आपलं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला इथपर्यंत जेवढं पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की नक्की ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. म्हणजे मला समजेल की इथपर्यंत मी जेवढं पण तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे हे तुम्हाला समजले की नाही. तर त्याच्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये आय गॉट इट, मला समजलं, किंवा जे पण मी तुम्हाला आता टास्क दिलेले आहेत, कॉलेजेसची रिसर्च कशी करायची आहे, ब्रांचची रिसर्च कशी करायची आहे, हे जर तुम्ही आता रिसर्च करायला सुरुवात करणार असाल तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की टास्क ॲक्सेप्टेड. म्हणजे मला समजेल की किती मुलं हा टास्क फॉलो करणार आहेत. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.